नेहरू सांगत नाहीये. बरोबर. नेहरूच काय म्हणताय ते आता तुम्ही ऐका आणि आता तुम्ही विचार करा, असा त्या पुस्तकाचा सूर आहे. नेहरू समजेच्या वयापासूनच देशावर प्रेम करणारा माणूस होता. तो पंतप्रधान झाल्यानंतर देशावर प्रेम करायला लागलेला नाही, हे आपल्याला आधी लक्षात घेतलं पाहिजे. पंडित नेहरू नेते नंतर होते, आधी ते चळवळीतून आलेले होते. आणि हा देश जेव्हा अगदी चिरफाळलेला देश इंग्रज असे हातात सोपवून गेले होते, तेव्हा ते वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीतून देश सांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आत्ताचं नेतृत्वही काही करतं आहे, फक्त ते भारताच्या कितपत पथ्यावर पडणार आहे किंवा त्याला ते पुढे घेऊन जाणार आहे की मागे खेचणार आहे, या बाबतीत जरा काळाचा आपण वेळ जावा आणि लागेल आकलन करावं. हो, पण जर त्याचे निकाल हे खूपच विपरीत किंवा उलट आले तर पुन्हा एकदा तो पहिला पल्लाच गाठायला आपल्याला पुन्हा मार्गक्रमण तिथपर्यंत करावं लागेल. नमस्कार, मी आशिष शिंदे, संपादक न्यू इरा पब्लिकेशन हाऊस पुणे. आज लेखकांच्या गप्पा या सत्रामध्ये आपण आज अक्षय शिंपी या तरुण अभिनेता, कवी आणि लेखक, अनुवादक याच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांना अनुवाद केलेल्या पुस्तकाचं नाव आहे नेहरू, मिथक आणि सत्य. मूळ पुस्तक पियुष बबेले यांनी लिहिलेलं आहे आणि त्याला प्रस्तावना आहे रवीश कुमार यांची. तर आपण आता अक्षय बरोबर गप्पा मारूया आणि पुस्तकावर वेगवेगळ्या अंगाने त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या कामाबद्दल आपण थोडंसं सविस्तरपणे गप्पा मारणार आहोत. नमस्कार. न्यू इरा तर्फे आपण ज्या पुस्तकांवर गप्पा मारतो, तर आजच्या सत्रामध्ये अक्षय शिंपी आपल्या बरोबर आहे. त्यांना अनुवादित केलेलं नेहरू, मिथक आणि सत्य या पुस्तकावर आपण थोडीशी चर्चा करणार आहे. चर्चा थोडी अगळपगळ होईल कारण आपण पुस्तक आणि त्याच्या अनुषंगाने बाकीच्या अनेक विषयांवर बोलणार आहोत. अक्षय, तुझं न्यू इरामध्ये पहिल्यांदा स्वागत. थँक्यू. नवीन ऑफिसमध्ये तू पहिल्यांदाच येतोय आणि साधारण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला पुस्तक येऊन आणि त्याला प्रतिक्रिया खूप जणांच्या खूप छान आलेत. कुमार केतकर सरांनी त्या पुस्तकाचं कौतुक केलेलं आहे, सगळ्यांच्या समोर सार्वजनिकरित्या केलेलं आहे. अनुवाद खूप उत्तम झालेला आहे. हे तुझं पहिलं अनुवादाचं पुस्तक आहे असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया ही, आणि ही फार महत्वाची प्रतिक्रिया आहे. अनुवादाचं काम क्लिष्ट असतं, त्यात ही इंग्रजी, हिंदी म्हणजे ज्या भाषेतून तुम्ही अनुवाद करताय आणि ज्या भाषेत अनुवाद करताय या दोन्ही भाषांवर चांगली पकड असणं गरजेचं असतं आणि ते दिसतंय. म्हणजे तुझा उर्दू आणि हिंदी साहित्याचा चांगला अभ्यास आहे, त्या संबंधी तू वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास करतोयस, काही रिसर्च करतोयस आणि त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत सविस्तरपणे. अक्षय हा एक नट आहे. त्यानं वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, नाटकांमध्ये काम केलेलं आहे. तो स्वतः दास्तानगोई नावाच्या एका नाट्य प्रकाराचं मराठीमध्ये पहिल्यांदाच प्रयोग करणारा अक्षय आहे. तर त्यानं दास्ताने रामजी आणि दास्ताने बडी बाका नावाचं जे मुंबई शहरावरचं एक दास्तान आहे तो ती प्रेझेंट करतो किंवा सादर करतो त्याच्या सहकाऱ्यांबरोबर आणि आपण त्याच्यावर सुद्धा थोडंसं बोलणार आहोत. अक्षय, आधी आपण पुस्तकावर थोडं बोलूया आणि मग बाकीच्या पैलूंवर बोलूया. पियुष बबेलेंबद्दल आणि त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये आलेल्या दृष्टिकोनाबद्दल तुला अशी प्रकर्षाने जाणवलेली कुठली महत्वाची गोष्ट तू पहिल्यांदा सांगशील? नेहरूंवरचं प्रेम. अच्छा. एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर, पण त्याही पेक्षा नेहरूंविषयीची काळजी मला अधिक या पुस्तकामध्ये ठसठशीतपणे अधोरेखित होताना दिसली. काही शक्तींकडून किंवा काही लोकांकडून नेहरूंचा जो अपप्रचार सध्या सुरू आहे त्याबद्दल काहीही न बोलणं, गप्प राहणं, हे लेखकाला कुठेतरी अस्वस्थ करत होतं पियुष बबेलेंना. त्यामुळे खरोखरच नेहरूंनी वेळोवेळी आपापल्या सगळ्या कामांच्या निरीक्षणांनी जे काही नोंदवून त्यांनी ठेवलंय मुलाखतींमधून, भाषणांमधून, की प्रत्यक्ष नेहरू स्वतःकडे वळून कसे बघतायत. बरोबर. तर तो दृष्टिकोन या पुस्तकात आहे आणि ते एका अर्थाने उत्तर आहे आत्ताच्या अपप्रचाराला दिलेलं, की बाबा तुम्ही जो अपप्रचार करता आहात नेहरूंबद्दल किंवा तुम्ही त्यांची जे काय म्हणूया प्रतिमा मंडन खंडनचे सगळं चाललंय, तर नेहरूंनी हे स्वतःच असं लिहून ठेवलेलं आहे अगदी निसंदिग्धपणे.
तर ती नेहरूंबद्दलचं प्रेम आणि त्याहीपेक्षा नेहरूंबद्दलची काळजी, की अरे बाबा हा माणूस अत्यंत वेगळ्या पद्धतीचा होता, त्याचं पाणी वेगळं होतं. ते काय पाणी आहे हे आता मी तुमच्या समोर ठेवतो. मूळ लेखकानं यात आपला काही भाग फार जोडलेला नाही. पियुष बबेलेंचे एकूण लिखाण त्याच्यामध्ये फक्त 25 ते 30% असेल. बाकी सगळे दीर्घ खंड जे आहेत किंवा त्याची पानच्या पानं सगळी जी आहेत ती नेहरूंच्या भाषणांमधले उद्धृत आणि मुलाखतींमधली उत्तरं या या प्रामुख्याने याचा तो भरणा अधिक आहे. आणि मी नेहरू सांगत नाहीये, बरोबर. नेहरूच काय म्हणतायत हे आता तुम्ही ऐका आणि आता तुम्ही विचार करा, असा त्या पुस्तकाचा सूर आहे. स्वातंत्र्याला आता इतकी वर्ष उलटून गेली. नेहरूंबद्दलचा किंवा गांधी घराण्याबद्दलचा, महात्मा गांधी असू दे, नेहरू असू दे, आणि एकूणच नेहरू गांधी घराण्याबद्दलचा अनादर आणि अपप्रचार हा साधारणतः स्वातंत्र्य काळापासूनच चालू झालेला. उदाहरणार्थ मी सांगतो, आणि हे सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे नेहरू मुस्लिम कसे आहेत हे सांगणं, इथून त्यांची गाडी चालू होते. म्हणजे टीकाकारांची पातळी फारच कमी आहे हे आधी आपण समजून घेऊया, कारण ते फारच महत्वाचं आहे. नेहरूंचं व्यक्तिमत्व उत्तुंग होतं असं आपण ज्यावेळी प्रशंसक म्हणत असतो, त्याच वेळी फार खालच्या स्तराला त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला सुद्धा आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आणि ते तसं त्यांच्या खालच्या पातळीला न येता अगदी समंजसपणे करण्याचं काम मला वाटतं पियुष बबेल यांनी केलेलं आहे, आणि त्याचं तू चांगलं अनुवाद वगैरे केलेलं आहेस. तुला असे अनुभव आले का की बाबा ह्या पुस्तकामुळे प्रतिक्रिया कशा आल्या, की बाबा नेहरूंबद्दलचे गैरसमज आमचे मिटले, किंवा वाचकांच्या कशा प्रतिक्रिया आल्या? प्रतिक्रिया सगळ्याच बाजूंनी आल्या. टीकाकारांनी अर्थात टीका केली. सगळ्यात पहिल्यांदा प्रतिक्रिया त्याच पद्धतीने पोहोचल्या. माझं आडनाव शिंपी आहे. बरोबर. मला एक प्रतिक्रिया अशी आली होती, मला त्याचं नावही आठवत नाही आता, पण शिंपींनी आता नेहरूंची जाकेट शिवण्याचा धंदा सुरू केला का, अशाही पद्धतीची एक मी ते वाचून हसलो होतो. पण त्या प्रतिक्रिया तर आल्याच, पण त्यानंतर साहित्य व्यवहार हा निवांत चालणारा एक व्यवहार आहे. पुस्तक आलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं, वाचनाला एक प्रत्येकाचा एक वेळ लागतो. तर एक साधारणतः पुस्तक येऊन 3-4 महिने उलटल्यानंतर मग हळूहळू पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या, की अच्छा ही बाजू आम्हाला माहित नव्हती. एवढंच काय, मी हे कबूल करतो की हे पुस्तक अनुवादित करताना नेहरूंच्या अत्यंत काही खाजगी बाबी मलाच पहिल्यांदा कळल्या. मलाही त्याबद्दल शंका होती, मलाही त्याबद्दल काही माहीत नव्हतं. पण हे पुस्तक करताना प्रत्यक्ष नेहरूंचे शब्द मी अनुवादित करत होतो, तेव्हा हे कळलं की नेहरू हे स्वतःकडे असे बघत होते. त्यामुळे इतरांनी प्रतिक्रिया देऊन आनंदित किंवा काय म्हणूया एक विचारात पडण्यापेक्षा मीच ते अनुवादित करताना पहिल्यांदा जास्त विचारात पडलो आणि मला नेहरू नव्याने कळत गेले. माझं हे अनुवाद करण्याचं आणि समग्रपणे अनुवाद करण्याचा हा पहिला अनुभव. मी यापूर्वी काही हिंदी उर्दू कविता अनुवादित केलेल्या आहेत, पण त्या अगदी निमित्ताने केलेल्या आहेत, त्या कुठे प्रकाशितही झालेल्या नाही. पण हे पुस्तक आलं तेव्हा हे माझं अनुवादाचं पहिलं पुस्तक आहे. आणि याला मी पुरेसा वेळ घेतला. मागच्या वर्षी हे करताना सगळ्या पद्धतीची कामं मी बंद ठेवली. माझ्या दास्तानगोईच्या प्रयोगाची संख्याही मी कमी केली. मी अक्षरशः दररोज माझे 5-6 महिने हे वेळापत्रक होतं की रोज सकाळी उठणे, घर स्वच्छ करणे, स्वतःचं आवरणे आणि मग लिहित बसणे. म्हणजे हे एका अर्थानं एक वेळापत्रक माझं 5-6 महिन्यात ठरवून गेलेलं होतं. आणि असं शिस्तबद्ध कामही मी पहिल्यांदा केलं, कारण वेळेची काय म्हणूया एक मर्यादा होती, वेळेत पूर्ण करून द्यायचं होतं. त्यामुळे मी अक्षरशः हे रुटीन ठरवून घेतलं. मला वाटतं की शाळेतही मी असं अभ्यासाचं रुटीन कधी ठरवलं नव्हतं, ते मी पहिल्यांदा असं केलं. आणि हे करताना मजा आली. नट म्हणून एखाद्या पात्रात स्वतःला आपण बघतो तेव्हा शरीर आपलं बदलतं, आपला आवाज बदलतो. लेखक हा अभिनयच करत असतो. मला लेखकीय अभिनय या पुस्तकामुळे करायला मिळाला. मी पूर्णपणे त्याच्यात गेलो आणि त्याच्यासाठीच एक टाइम टेबल आखून घेतलं आणि हा अनुवाद पूर्ण केला. याहूनही मी असं म्हणेन की प्रतिक्रियांबाबतीत पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येताना की याच्यावर टीका होणार आहे, याच्यावर टीका होत राहणार आहे, पण हे अधिकाधिक लोकांना वाचायला स्वतःकडे खेचूनही घेणारे याची मला खात्री वाटते. या पुस्तकाची सध्या 2री आवृत्ती सुरू आहे, ती पण अंतिम टप्प्यात आहे. पुस्तकाचा खप एका वर्षात 2 आवृत्त्यांनी संपणं हे
अधिक माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि लोकांना हे पुस्तक आवडतंय ही या सुखावणारी अनुषंगाने बाब मी आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो की हे पुस्तक आल्यानंतर अगदी काही महिन्यांच्या काळामध्ये ज्या उजव्या हिंदुत्ववादी शक्ती आहेत त्यांनी एक यादी काढलेली म्हणजे न्यूसन्स असणाऱ्या पुरोगामी लोकांची, आणि त्याच्यामध्ये अक्षयचं नाव होतं आणि त्याची न्यूज झालेली. हो, ती न्यूज बघितल्याचं मला आठवतंय. आणि त्यावेळी म्हणजे आम्ही एन्जॉय करत होतो ही गोष्ट. पण अक्षय ह्याच्या आधी वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांबरोबर किंवा पुरोगामी विचारांबरोबर राहिलेला आहे, आपलं मत मांडत आलेलं आहे. त्याला एक ऍक्टर म्हणून किंवा त्या काळामध्ये त्यानं काही चळवळी केलेल्या आहे, जसा आता उल्लेख करण्याची तशी आवश्यकता नाही, पण तशा केलेल्या आहेत त्याने कामे. आणि त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता असण्याचा किंवा चळवळ्या माणूस असण्याचा पण एक गुण आहे. आणि त्याचा एक फायदा तुला ह्या पुस्तकात झाला असं मला म्हणायचंय. आणि तो खरंच झाला का? नेहरूंबद्दल पंतप्रधान म्हणून जे वाटणारी आस्था किंवा प्रेम होतं, आणि मग त्यानंतर काँग्रेसी विचारांचा म्हणून किंवा पुरोगामी विचारांचा म्हणून माणूस म्हणून नेहरूंबद्दलची असलेली आस्था कशी बदलली किंवा कशी वाढली? म्हणजे वैयक्तिक प्रसंग काही सांगू शकशील का, ज्या या पुस्तकामध्ये उद्रुक्त केले? हो, अगदी अगदी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहरू आळशी होते किंवा नेहरू ही काही विधानं काही जणांनी केली. तर त्याला उत्तर देणारं याच्यामध्ये एक खूप चांगला प्रसंग आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. अगदी एक छोटासा आणि परिणामकारक. लखनौ रेल्वे स्थानकाच्या बाहेर त्यांच्यावर लाठाकाठा चे वार झाले होते आणि नेहरू अगदी तरुण होते. नेहरूंबद्दल एक उत्तम गोष्ट अशी आहे की ज्या माणसाच्या ठायी शरीर सौष्ठवही होतं आणि बुद्धी सौष्ठवही होतं, आणि तो माणूस सतत बदलत गेलेला माणूस होता. म्हणजे तो अपडेट होत राहिलेला माणूस आहे. त्यांनी अनेकदा स्वतःच्या चुकाही अत्यंत निस्संदिग्धपणे नोंदलेल्या आहेत. आणि आता मी या माझ्या मुद्द्याकडे कसं वळून बघतो आणि मलाच आता कळतं की हे फार पोकळ होतं किंवा हे फार काही आता रेलेव्हंट राहिलेलं नाही. हे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे, निखळपणे सांगितलेलं आहे. नेहरू समजेच्या वयापासूनच देशावर प्रेम करणारा माणूस होता. तो पंतप्रधान झाल्यानंतर देशावर प्रेम करायला लागलेला नाही, हे आपल्याला आधी लक्षात घेतलं पाहिजे. अगदी लहान स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतल्याच्या आधीपासून त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत आणि काही लिखाण आहे त्यांचं. ते परदेशात शिकायला असताना काही टिप्पण्या काढलेल्या आहेत. बरोबर. त्याच्याबद्दल त्यांनी देशप्रेमाबद्दल फार छान नोट लिहिलेली आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ती विकिपीडियावर जाऊन वाचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळच्या काही कवींनी, गजानन माधव मुक्तिबोध किंवा तत्सम काही नागार्जुन यांनी नेहरूंवर टीका करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यांना नेहरूंनी कधीही देशद्रोही ठरवलेलं नाही. मजरूह सुलतानपुरींनी एक अशी कविता केली होती, तर त्याला तुरुंगात नेहरूंनी टाकलेलं नाही. त्या कविता त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल एक उत्तम प्रसंग असा सांगितला जातो की बटवारा झाला होता, भारत पाकिस्तान वेगळे झाले होते आणि विस्थापितांचे लोंढेच्या लोंढे दिल्लीत येत होते. आणि एका अशाच काहीतरी दंगलींच्या ठिकाणी नेहरू गेले, तर एका वयस्कर बाईने त्यांची कॉलर पकडली आणि नेहरूंना प्रश्न विचारला की या स्वातंत्र्यामुळे मला काय मिळालं, उत्तर द्या. त्यांनी इतकं शांतपणे उत्तर दिलं की पंतप्रधानांची कॉलर पकडण्याची हिंमत दिली. हे अधिक मला असं वाटतं की हा प्रसंग फार बोलका आहे. याच्यात एक खूप उत्तम प्रसंग आहे की तो तुम्हाला आता ती दास्तान आहे आपल्यामध्ये परिपूर्ण, तो किस्सा आहे. फार उत्तम किस्सा आहे तो. हा मला अनुवाद करताना फार आनंदही झाला होता आणि मजाही आलेली होती. या पुस्तकात दुसऱ्या खंडामध्ये स्वातंत्र्य चळवळींच्या प्रतीकांबद्दलचं सगळं मत आहे. राष्ट्रगीत आहे, राष्ट्रध्वज आहे. यातलं राष्ट्रध्वजाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये हा किस्सा आहे. तर झालं असं की काँग्रेस प्राणपणानं सायमन कमिशनचा विरोध करत होती. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेसने ठरवलं होतं की जिथे जिथं सायमन कमिशन जाईल तिथे तिथं त्याचा तीव्र विरोध केला जाईल. आणि अशातच सायमन कमिशननं लखनौला जायचा कार्यक्रम आखला आणि तो जाहीर केला. कमिशनच्या स्वागतात काहीही उणीव राहता कामा नये म्हणून काँग्रेसने खूप दिवस आधीपासूनच निदर्शनं, मोर्चे वगैरे काढायला सुरुवात केली होती. खरं तर हे मोर्चे मुख्य विरोध प्रदर्शनाची रंगीत तालीमच होते. पोलीस या काँग्रेसी कवायतीने जेरीस आलेले होते आणि त्यांना अटकाव करण्यासाठी ते सडकांवर संचारबंदी, नाकाबंदी लागू करत होते. अशात ठरलं की 16-16च्या संख्येच्या तुकड्यांनी काँग्रेस कार्यकर्ते हातात तिरंगा धरून निदर्शनं करतील.
अशाच एका तुकडीचं नेतृत्व पंडित नेहरू करत होते. ते काहीच अंतर कापत पुढे गेले असतील नसतील इतक्यात त्यांना मागच्या दिशेने घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. अनेक डझन पोलिसांच्या जथ्था त्यांच्याकडे कूच करत येऊ लागला. पोलिसांनी निदर्शकांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पंडित नेहरूंना असं लक्षात आलं की ते सडकेच्या मधोमध तिरंगा धरून एकटेच उभे आहेत. आधी त्यांना असं वाटलं की मारापासून वाचण्यासाठी सडकेच्या कडेला जाऊन उभं राहावं, पण पुढच्या क्षणी त्यांच्या आत्मसन्मानानं त्यांना परवानगी नाकारली. ते होते तसेच मधोमध उभे राहिले. तेवढ्यात एक घोडेस्वार असलेला पोलीस त्यांच्या दिशेने आला. तरण्या बांड नेहरूंना वरपासून खालपर्यंत पाहत तो तुच्छतेने म्हणाला, लगाव. त्याने हातातली काठी त्यांच्यावर घातली. नेहरूंनी मस्तक मारापासून वाचवलं, पण पाठीवर 2 जोरदार प्रहार झाले. त्यांच्या मस्तकात तिडीक गेली. तरीही त्यांना या गोष्टीचं आश्चर्य आणि समाधानही वाटले की ते जागेवरच खिळून उभे होते, पडले नाहीत, की तिरंगाही हातून निसटू दिला नाही. संपूर्ण घटनेदरम्यान ते आपलं मन काबूत ठेवू शकले आणि त्यांची शुद्ध शाबूत राहिली. दुसऱ्याच दिवशी सायमन कमिशन येऊन पोहोचलं. खरी निदर्शनं झाली आणि इतर काँग्रेसींप्रमाणेच पंडित नेहरूंनीही लखनौ रेल्वे स्थानकाबाहेर बेदम लाठीमार झेलला. पंडित नेहरू लिहितात, दुसऱ्या वारात विचार आणि मनावर असलेला अभिमानाचा पगडा कायम राहू शकला नाही. त्यांना केवळ हेच लक्षात येत होतं की कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही आणि झेंडा हातून निसटू द्यायचा नाही. हल्ल्यामुळे त्यांच्या नजरेसमोर अंधारी आली. खरं तर संधी साधून ते घोड्यावरच्या पोलिसाला खाली खेचून आसमान दाखवू शकले असते, पण महात्मा गांधींची शिकवण ते विसरले नव्हते. अहिंसेच्या बाळकडून त्यांना प्रतिहल्ला करण्यापासून रोखलं होतं. त्यांनी जर प्रतिहल्ला करण्याची चूक केली असती तर पोलिसांनी त्यांच्या शरीराची बंदुकीनं चाळण केली असती. हा तो प्रसंग आहे. हे साधा माणूस करू शकणार नाही. हा एक पंडित नेहरू नेते नंतर होते, आधी ते चळवळीतून आलेले होते. तो खमकेपणा त्यांच्याकडे होता. ग्राउंड रियालिटी त्यांना माहिती होती. ग्राउंड रियालिटी बद्दल त्यांना कायम ते अपडेट राहत आलेले आहेत. त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. आणि हा देश जेव्हा अगदी चिरफाळलेला देश इंग्रज असे हातात सोपवून गेले होते, तेव्हा ते वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीतून देश सांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे अत्यंत दूरदर्शी असणारा माणूस करू शकतो, ज्याला एक नजर आहे, विजन आहे, विचार आहे. उगाच कोणीतरी संसदेत किंवा असं उभं राहून नेहरू आळशी होते हे बोलायला फार सोपं आहे, पण हे करून दाखवणं. एक उदाहरण देतो. स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान त्यांनी एक लेख लिहिलेला, ज्याच्यामध्ये फ्रेंच रिव्होल्युशनचा एक संदर्भ देऊन फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये झालेली हिंसक क्रांती भारतात कशी होऊ शकत नाही ह्याच्याबद्दल त्यांनी फार छान विश्लेषण केलेलं आहे. आता हे सांगताना गांधींचा त्यांच्यावरचा प्रभाव किंवा गांधींवर त्यांचं असलेलं प्रेम हा एक फार महत्वाचा पैलू. हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंडित नेहरूंचं गांधींवर आणि गांधींचं पंडित नेहरूंवर, दोघांचं एकमेकांवर अगदी पितापुत्रांसारखं प्रेम होतं. गांधी त्यांना हिंद के जवाहर म्हणायचे, पण तरी देखील हे प्रेम दोन्ही बाजूंनी आंधळं नव्हतं. त्या दोघांमध्ये अनेकदा मतभेद झालेले आहेत. त्या दोघांच्या पत्रांमधून ते अनेकदा उघडपणे एकमेकांना त्यांनी कळवलेले आहेत, निसंदिग्धपणे कळवलेले आहेत. चौरी चौरा हत्याकांड झालं आणि गांधींनी उपोषण मागे घेतलं, हे जेव्हा तुरुंगात पंडित नेहरूंना कळलं तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला होता की हे तुम्ही काय केलं. किंवा स्वराज्याचं जे पुस्तक गांधींनी लिहिलं होतं, तर ते अजिबात पंडित नेहरूंना आवडलेलं नव्हतं आणि त्याबद्दलची स्पष्ट मतं ही त्यांनी महात्मा गांधींना कळवलेली होती. तर हे त्यांचं वैशिष्ट्य की अत्यंत हेल्दी रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो ती तशी होती. अनेकदा मतभेद, तरीही अनेकदा, आणि त्यातूनही परत 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 नव्यानं त्यांचं येणारं प्रेम. बरोबर. हे आपल्याकडे दुर्मिळ उदाहरण आहे. मला याचं अजून एक आवर्जून उदाहरण द्यायचं, ते म्हणजे आंबेडकरांनी गांधींवर फार उघडपणे आणि स्पष्टपणे टीका केलेली आहे, पण तशी नेहरूंवर नाही केली. उलट नेहरूंचं बऱ्याचदा त्यांनी कौतुक केलेलं आहे. ज्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की हे संविधान जाळलं पाहिजे, त्यावेळी सुद्धा त्यांनी एकूण संविधान समिती आणि त्याचं जी कारवाई झाली किंवा नेहरूंचं राज्य ह्याच्याबद्दल चांगलीच मतं हे केली. नेहरूंबद्दलचा ऍक्सेप्टन्स किंवा नेहरूंवरचं प्रेम हे असं सर्व काळ आणि सर्व दूर पूर्ण देशामध्ये पसरलेलं होतं, अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत. त्यालाही असा
रिजनलिझमचा फार फरक पडला नाही नेहरूंवर. नेहरूंनी जितक्या सभा घेतल्या किंवा जितक्या लोकांशी नेहरूंची ओळख होती, ते सगळं बघता इतका मोठा प्रभाव पाडणारा नेता भारतामध्ये होऊन गेला. म्हणजे 2 नेते, गांधी, नेहरू आणि आंबेडकर तिसरे. आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याला बॅलन्स करणारा म्हणजे सनातनी लोकांना सुद्धा काही काळ सांभाळून घेतलेलं नेहरूंनी. इथं एकदम प्रखर डाव्या चळवळीला सांभाळून घेतलं. त्यानंतर सुधारणावाद्यांना सुद्धा त्यांच्या कलानं जायचा प्रयत्न केला. आंबेडकरांना जे जे हवं होतं ते शक्यतोवर सगळं कसं संविधानात येईल आणि काही जिथं अडचणीच्या गोष्टी होत्या तिथं कसं निगोशिएट करता येईल, ह्या सगळ्याची काळजी त्यांनी घेतली. ह्यातनं एक चांगला पंतप्रधान आणि एक चांगला नेता कसा असावा याचं फार चांगलं उदाहरण आपल्याला दिसतं. पण त्याची प्रतिमा फार मलिन होत गेली आणि आता तो चांगला नेता कसा असावा ह्याची बरोबर प्रतिमा उलट विरुद्धार्थी दाखवली जाते आणि ती समकालीन राजकारणात तुला दिसते. नेहरूंच्या कार्यशैलीचा आणि समकालीन राजकारणाचा उहापोह करताना तुला काय वाटतं, तुला काय बोलावंसं वाटतं? 2 अत्यंत वेगळे प्रवाह आहेत. नेहरूंची भूमिका ही समन्वयाची भूमिका होती, ही सांधण्याची भूमिका होती. आत्ता नव्या भारताचे जे पहिले नेते म्हणवतात किंवा 2014 पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान 2014 नंतर जे म्हणतात, त्यांची भूमिका खरंच अशी समन्वयाची, सांधण्याची आहे का, असा एक मला प्रश्न पडतो कायम. योजना आयोग बरखास्त केल्यानंतर नीती आयोग आणलं गेलं. त्या योजना आयोगात जेव्हा ते नीती आयोगाच्या एंट्रन्सलाच पहिल्या त्या भिंतीवर 2 फोटो शेजारी शेजारी लावले. पैकी आहेत पहिला पंडित नेहरूंचा आणि त्याच्या शेजारी आहे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. दोघंही आपापल्या फोटो फ्रेम मध्ये काहीतरी लिहित आहेत. नेहरूंनी काय लिहून ठेवलं हे आता आपल्याला माहिती आहे. मोदी काय लिहित आहेत हे अजून सिद्ध व्हायचं आहे काळाच्या पटलावर. पण ते सिद्ध होताना काळ किती किंवा इतिहास किती क्रूरपणाने त्याचं मूल्यमापन करेल किंवा किती सहिष्णुपणाने करेल या बाबतीत आत्ता आपल्याला थेटपणे म्हणता येणार नाही. नवा भारत जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तुम्हाला कुठला नवा भारत अपेक्षित आहे याच्या काही व्याख्या नव्या नेतृत्वाकडे आहेत का? बरोबर. जे पंडित नेहरूंनी स्पष्ट केलं होतं. पंडित नेहरूंवर कायम अशी टीका झाली की हे आलेलं स्वातंत्र्य अपुरं स्वातंत्र्य आहे. हे कवींनी केलं, हे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी केलं, पण पंडित नेहरूंनी हे मान्य केलं की हो, राजनैतिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, आपण स्वतंत्र झालो, ब्रिटिशांच्या सत्तेपासून आपण आपली सत्ता आणली, आता ब्रिटिशांची सत्ता आपल्यावर नसेल. पण आर्थिक गुलामगिरी संपली का? बरोबर. साक्षरता आली का? जीवनमान उंचावलं का? आयुर्मान उंचावलं का? आरोग्याच्या क्षेत्रात काही प्रगती झाली का? हे स्वातंत्र्य केव्हा येणार हे पंडित नेहरूंनी स्वतःलाच विचारलेलं, अगदी ते काय म्हणा लाऊड थॉट जो असतो की त्या पद्धतीने ते केलेलं आहे. आणि पंडित नेहरू त्यासाठी फक्त विचार करून थांबत नाही तर ते कृतीही करतात. त्यांनी पंचवार्षिक योजनांची एक हे आणली, काही सिस्टीम योजना आयोगाच्या अंतर्गत आणली, संस्था उभ्या केल्या. यातल्या लाऊड थिंकिंगचा हा एक परिणामही त्यांनी करून दाखवला की मी फक्त विचार करत नाहीये, मी हे करून दाखवतोय. बरोबर. आत्ताचं नेतृत्वही काही करत आहे, फक्त ते भारताच्या कितपत पथ्यावर पडणार आहे किंवा त्याला ते पुढे घेऊन जाणार आहे की मागे खेचणार आहे या बाबतीत जरा काळाचा आपण वेळ जावा आणि आकलन करावं. पण जर त्याचे निकाल हे खूपच विपरीत किंवा उलट आले तर पुन्हा एकदा तो पहिला पल्लाच गाठायला आपल्याला पुन्हा मार्गक्रमण तिथपर्यंत करावं लागेल. त्यामुळे मला हा प्रश्न पडतो की ही नवी भूमिका जी आहे नव्या भारताची ती कितपत समन्वयाची, सांधण्याची आणि सगळ्यांना आपलं मानण्याची आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द जेव्हा तुम्ही प्रिएम्बल मधनं काढून टाकता तेव्हा तुम्हाला तिथे काय घालणं अपेक्षित आहे? लोकशाही मार्गानेच हुकुमशाही आलेली आहे. ती येताना कुठली मूल्य आणि कुठली माणसं त्यासाठी कारणीभूत होती आणि आता त्यांचं काय झालंय हे खरोखरच नव्या लेखकांनी तपासावं आणि त्याचं एक रिपोर्टिंग करावं. मला एक ह्या नव्या लेखकाची म्हणजे भूमिका आणि तत्कालीन लेखकांची, साहित्यिकांची भूमिका, तू मगाशी जसं म्हणलात की नेहरूंवर बऱ्याच लोकांनी टीका केली. मंटोंनी एक नेहरूंना पत्र लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही माझी आवडती नदी कशी 2 विभागात विभागली
असं फार पोएटिक ते पत्र आहे, फार काव्यात्मक आहे आणि फार सुंदर वाटतं ते वाचायला. त्यांनी नेहरूंना आपण जसं आपल्या शेजारच्या काकांना लाडिकपणे जसं हट्ट करतो की तुम्ही नाही नाही ही ती फाळणी तुम्ही कॅन्सल करा आणि परत आहे तसा माझा माझा देश मला नीट करून द्या, अशा पद्धतीने ते पत्र लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये अनेक डाव्या चळवळीशी संबंधित असणारे किंवा टोकाची डावी विचारसरणी असणाऱ्या चित्रपट लेखकांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी नेहरूंवर थेटपणे आणि अप्रत्यक्षपणे नेहरूंच्या कारभारावर खूप टोकाची टीका केलेली. त्याच्यातलं मग ते माझ्या मते मदर इंडियामध्ये सुद्धा तसे काही उल्लेख आहेत. बघावे लोकांनी ते सिनेमे त्या काळचे खरं तर. आणि अशा सिनेमांवर कधी बंदी आणली गेली नाही ना, पुस्तकांवर बंदी आणली गेली, साहित्य संस्कृतीबद्दल लिहिणाऱ्या पुस्तकांवर बंदी आणली गेली नाही. आता तुम्हाला मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो. मिनी रामायण नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यावर मागच्याच वर्षी जो JNUला सिलेबसमध्ये इतक्या वर्ष पुस्तक होतं त्या पुस्तकावर मागच्या वर्षी बंदी आणली गेलेली आहे. आणि ही आता नवीन सहिष्णू भारताची व्याख्या आहे. आता हा विषय आपण थोडंसं राजकीयकडनं थोडंसं आता आपण दुसऱ्या पैलूकडे जाऊया. मंटो आणि हिंदी साहित्याचा विषय निघाला. पण एक की मंटोंनी अत्यंत काव्यात्मक पत्र लिहिलंय, पण नेहरू हे कायम काव्य जगलेच आहे. 15 ऑगस्टला पहिल्या मध्यरात्री ज्यांनी ते भाषण केलं ते केवढं पोएटिक आहे. ती पोएट्रीच आहे. ते गद्य असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला पोएट्रीचा एक धागा सापडतोच आणि तो स्ट्रॉंग आहे. नेहरू कायम ते स्वतः लेखक होते. नेहरूंमधला लेखक दुर्लक्षित राहिला असं माझं मत आहे. एवढं लिहून सुद्धा त्यांच्या लेखकपणाची कोणी फारशी दखल घेतली नाही असं म्हणूया आपण. फार तर म्हणजे आपल्या आधीच्या पिढीला डिस्कवरी ऑफ इंडिया, इंदिरा गांधींचं पत्र, यातलं साहित्य मूल्य अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं. त्या माणसाला कविता कळत होती, त्या माणसाला साहित्य कळत होतं. एवढी कामं करून तो माणूस लिखाणासाठी वेळ काढत होता. तो पत्र स्वतः वाचायचा, तो पत्र स्वतः लिहायचा. हे अवघड आहे. म्हणजे हे 18 तास माणसं काम करतात असं म्हणतो आपण, पण हा माणूस 24 तास कामात बुडालेला असे की काय, अशी एक शंका यावी. आणि हे सगळं करताना तो हसतमुख होता. त्याने कधीही आंबट तोंड केलं नाही किंवा हे कधी आता सोडून द्यावं, आता हे झेपत नाही म्हणून. कारण आहे की नेहरूंना आयुष्यभर प्रेम खूप मिळालं. तसं आपण बाकींच्याबद्दल बोलू शकत नाही असं आपण म्हणूया फार तर. आणि तिथं विषय जरा थांबवूया आता, खरंच थांबूया, कारण राजकीय ह्याच्यामध्ये आपण बोलत गेलो तर फार काळ बोलत राहू. आणि म्हणून मी आलो की आता जसं हिंदी साहित्याबद्दल, उर्दू साहित्याबद्दल आपण बोलत राहतो आणि मला तुझ्या दुसऱ्या पैलूकडे आता घेऊन जायचंय की तू दास्तानगोई ह्या कला प्रकाराला मराठीत मध्ये आणलास. दास्तानगोई काय आहे आणि ती कशी सादर करतात त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात तू सांग. दास्तानगोई या शब्दात 2 शब्द लपलेले आहेत. पहिला आहे दास्तान, ज्याचा अर्थ होतो कथा, कहाण्या, गोष्टी, अफसाने, सुनाल्या, स्टोरी. आणि गोई म्हणजे त्या सांगणं, मांडणं, सादर करणं, ऐकवणं, टू टेल. आणि हे 2 शब्द आपण एकत्र केले की दास्तानगोई हा शब्द अगदी थेटपणे त्याचा अर्थ समोर घेऊन येतो, स्टोरी टेलिंग, कथाकथन. पण महाराष्ट्राला जे काही कथाकथनाचे प्रकार आणि शैली लाभल्या आहेत त्यापेक्षा हा अत्यंत वेगळा आहे. दास्तान म्हणजे लांबलचक गोष्टी ज्या संपत नाहीत, ज्या सुरूच राहतात. एका कथेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशी कथांची एक लढ लागत जाते आणि कधीतरी शेवटची कथा येते ती पहिल्या कथेला येऊन मिळते आणि अशा भल्या मोठ्या कथांचं एक आवर्तन पूर्ण होतं. या कथा रात्रभर सांगितल्या जायच्या, वर्षानुवर्ष सांगितल्या जायच्या. एक घटना अनेक लेखक, अनेक दास्तानगो म्हणजे स्टोरी टेलर्स रंगवत असत, त्यामुळे ते आपापलाही भाग त्याच्यामध्ये आणून जोडत असत. आणि हा प्रकार आपल्या भारतात आला तो पर्शियामधून आला 13व्या शतकात असं मानलं जातं. खरं तर अरबस्तान, भारत आणि इराण याच्यामधल्या काही जुन्या कथा ज्या आहेत त्या एकाच पद्धतीच्या स्ट्रक्चर असणाऱ्या कथा आहेत. अरबस्तानातली कॅरेबियन नाईट्स आहे, 1000 रात्रींचा चमत्कृतीपूर्ण गोष्टी. इराण मधलं दास्ताने आमिर हमजा आहे आणि भारतातलं बृहत कथा सरित सागर आहे. या तीनही कथांची किंवा दास्तांची रचना ही वीण ही एकच आहे. पण आमिर हमजा आपल्याकडे इराणमधून आलं आणि त्याला अकबरानं राजाश्रय दिला, त्यामुळे आमिर हमजाच्या गोष्टी आपल्याकडे प्रामुख्याने सांगितल्या जातात. तर त्यातली एक धारा इराणमधून आलेली आहे,
अकबरानं तिला राजाश्रय दिला आणि नंतर ती अफीम खाण्यामध्ये गेली. म्हणजे त्यावेळेचे बिअर बार्स, कॉफी शॉप्स आणि जिप्सीज, कलंदर, भटके जे असत, ज्यांना काही पाश नसे, अशी माणसं रात्रभर भटकत असत. ते एका मैदानात जमत, शेकोटी पेटवत आणि आपापल्या गोष्टी एकमेकांना सांगत. तर या कथा फार लांबलचक असत आणि त्या अशा पद्धतीने भारतात आल्या आणि त्याच्यामध्ये खूप मोठी एक मोठा काळ त्या चालू राहिल्या. मनोरंजनाचा मुख्य स्रोत म्हणून त्या चालू राहिल्या. कथाकथन अगदी लखनौच्या बाजारामध्ये होत असे. रात्री बाजार संपल्यानंतर दास्तानगो येऊन बसे आणि अख्ख्या त्या बाजाराच्या रस्त्यांवर श्रोते जमत. दुसरी महत्वाची गोष्ट की ती जामा मस्जिदीमध्ये खेळली जात असे आणि या दास्तानमध्ये, मूळ दास्ताने आमिर हमजामध्ये मुल्ला मौलवींची टिंगल आहे, त्यांच्या टोप्या उडवलेल्या आहेत. तुम्ही लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या दास्तान जामा मस्जिदी सारख्या महत्वाच्या मशिदीत सादर होत असत. रात्रीच्या वेळेला सगळ्या पद्धतीचे नमाज, पाची नमाज पढून पूर्ण झाल्यानंतर त्याच प्रार्थनालयात मुल्ला मौलवींच्या टर उडवणाऱ्या गोष्टी ऐकवल्या जात असत आणि त्यावेळेला हे कोणालाही आक्षेपार्ह वाटत नसे. किंवा इस्लाम ज्या पद्धतीच्या गोष्टी प्रमोट करतो किंवा ज्या निषेध करतो, ज्याला नाकारतो, म्हणजे दारू पिण्यावर मनाई, समलैंगिक संबंध ठेवण्यावर मनाई, हे सगळं त्या दास्तानमध्ये आहे. पुरुष आपला स्त्रियांचा जनानखाना तर बाळगतातच, पण पुरुषांचाही जनानखाना बाळगतात. जादूगार आपल्या प्रेयसीसाठी लढतोच, पण तो त्याला आवडलेल्या पुरुषासाठी पण लढतो. आणि अत्यंत शृंगारिक, अत्यंत विनोदी आणि कुठल्याही पद्धतीचा इस्लामचा प्रचार करणार नाहीत अशा गोष्टी आहेत. निखळ मनोरंजन आहे. इंग्रजांनी हा कला प्रकार मारला, पण तो नंतर 2004 साली पुनरुज्जीवित झाला. मला वाटतं 5 साली, 4 नाही 5 साली तो पुनरुज्जीवित झाला. शमसूर रहमान फारुखींनी मेहमूद फारुकी या आपल्या पुतण्याला हाताशी धरून दास्तानगोई नव्या आधुनिक रूपात उर्दू हिंदीमध्येच रुजवली. दास्तान मूळच्या पर्शियन भाषेत त्या सादर केल्या जात. भारतात आल्यानंतर त्या उर्दूच्या सगळ्या याच्यामध्ये आल्या. उर्दू भाषा यायला लागली, पर्शियन भाषा मागे हटत चालली आणि उर्दूत त्या आल्यानंतर त्यात अय्यारी आणि तिलिस्म हे 2 घटक भारतीयांनी जोडले. तिथून आले तेव्हा रज्म आणि बज्म हे 2च घटक होते. एकतर युद्धवर्णन हवीत रज्म, किंवा बज्म म्हणजे असेंब्ली, सभा असे, आणि त्यात शेरोशायरी, गाणी, विनोद असं हे 2 घटक होते. पण त्या उर्दूत आल्या, भारतात आल्या तेव्हा त्याला हिंदुस्थानी लोकांनी 2 रंग दिले, तिलिस्म आणि अय्यारी. तिलिस्म म्हणजे जादू, जादुई प्रदेश, फॅन्टसी, ज्यात काहीही घडणं शक्य आहे. आणि अय्यारी म्हणजे चतुरपणा, चलाकपणा. तर रज्म, बज्म, अय्यारी आणि तिलिस्म अशा या 4 घटकांनी ही दास्तानगोई परिपूर्ण असते. आणि ती मौखिक प्रकार आहे, तो ती ऐकवली जाते. नंतर ती लिहायला, डॉक्युमेंट व्हायला सुरुवात झाली आणि आता तर ती खूप साध्या साध्या लोकांपर्यंत गेली आहे. ती वेगवेगळ्या भाषांमध्ये गेलेली आहे. बंगालीमध्ये आली आहे, ती गुजरातीमध्ये आली आहे, ती आता मी मराठीत आणली आहे. तर आता दास्ताने रामजी नावाची दिबा मुकाशींची एक आता आमोद सुनास झाले ही कथा आहे. त्याची आम्ही दास्तान मी आणि नेहा कुलकर्णी मिळून खेळतो. आता मी दास्ताने रामजीचा प्रयोग बघितलेला आहे, छोट्या हॉलमध्ये म्हणा, आणि मोठ्या स्टेजवर दास्ताने बडी बाका पण बघितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आवाजाची रेंज फार मोठी लागते. आपण तर आय थिंक दास्ताने रामजी जी शेवटची केलेली त्याला माईक पण नव्हता. आणि त्याचं कारण सांगतो, अक्षयचा आवाज फार सुंदर आहे, तो गातो खूप चांगला. आणि मी अक्षयला थोडीशी विनंती करतो की थोडं आमच्यासाठी जरासं एक गाऊन दाखव, म्हणजे लोकांना अंदाज येईल की तुला जे आवडेल ते. हो, मी लखनौ मध्ये दास्तान उर्दू करत होतो. मीर अम्मन देहलवी नावाचे एक जुने उर्दू लेखक होते, फारसी लेखकच. त्यांनी किस्सा 4 दरवेश नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात हेच जे मी म्हटलं की जिप्सी रात्री जमायचे, तर अशा 4 दरवेशांच्या 4 फसलेल्या प्रेम कहाण्या आहेत त्या. तर त्यातला पहिला किस्सा मी उर्दूमध्ये परफॉर्म करायचो. तेव्हा मी अवध मध्ये राहिलो होतो लखनौला. तेव्हा अवधी परंपरेतल्या काही लोकरचना मी शिकलो होतो. तर त्यात मोहसिन काकोरवी नावाचे खूप मोठे कवी उर्दूमध्ये होते. काकोरीला जन्म म्हणून काकोरवी. तर त्यांनी नातिया कसीदा लिहिला. कसीदा म्हणजे खरं तर मोहम्मद पैगंबराचं स्तुतिकाव्य, आणि नातिया कसीदा म्हणजे श्रीकृष्णाचं स्तुतिकाव्य. ते होते मुस्लिम, आणि मोहम्मद पैगंबरांचा कसीदा लिहिल्यानंतर नातिया कसीदाही त्यांनी लिहिला, श्रीकृष्णाचं स्तुतिकाव्य. तर त्यातले काही चरण आहेत ते मी गाऊन दाखवतो. सिमते काशी
से चला जानिबे मथुरा बादल, तैरता है कभी गंगा कभी जमुना बादल, खूब छाया है सरे गोकुल और मथुरा बादल, रंग में आज कन्हैया के है डूबा बादल, रंग में आज कन्हैया के है डूबा बादल, रंग में आज कन्हैया के है डूबा बादल. क्या बात आहे, क्या बात आहे. असं आता आपण गप्पा मारत राहिलो तर बराच काळ गप्पा मारत राहू खरं तर. त्यामुळे मी थोडस आता आवर्त घेतो. अक्षय बरोबर आता मी बरेच पुढे काही प्रोजेक्ट करतोय. त्याच्यामध्ये राजा बली हमार है या पुस्तकाचं अनुवाद करतोय. भविष्यामध्ये आधी आणखी प्रोजेक्ट करू. शक्य झालं तर तो जे ओरिजिनल लिहितोय तो कवी चांगला आहे, त्यामुळं कविता लिहील, कादंबरी लिहील किंवा जे काही लिहील ते सुद्धा न्यू इरा बरोबर लिहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा आमचा प्रवास असाच चालत राहो, असाच गाण्यासारखा सुरस आणि गप्पा न संपणाऱ्या किंवा संपू नये अशा वाटणाऱ्या होत राहोत. आणि न्यू इराच्या वाचकांना मी एक हे करतो, रिक्वेस्ट करतो की आवर्जून अक्षयचे नाटकाचे जे दास्तांचे प्रयोग तुम्ही बघायला जा, त्याच्याशी गप्पा मारा आणि त्याच्याबरोबर थोडासा वेळ काढा. तुम्हाला फार आनंद मिळेल. आणि मी इथं इंटरव्ह्यू आपला जाहीर थांबवतो. आणि आपण भेटत राहूया. धन्यवाद.